बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे बुलेट ट्रेन संदर्भातली। मुंबई अहमदाबाद ही पहिली बुलेट ट्रेन देशामध्ये प्रस्तावित आहे, परंतु नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध कायम आहे। बीकेसी मधली जागा रेल्वे स्थानकासाठी देण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिलाय। रश्मी पुराणिक आहेत आपल्यासोबत। रश्मी, काय माहिती मिळतेय? मुख्यमंत्री जागा देण्यास कबूल नसल्याचं कळतंय। ज्ञानदा राज्य सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, बिझनेस सेंटर राज्य सरकारला तिथे उभं करायचं आहे बीकेसी मध्ये, आणि ती जागा त्यासाठी रिझर्व आहे। राज्य सरकारचं म्हणणं आहे ही जागा जर आपण बुलेट ट्रेनसाठी दिली तर ह्या बिझनेस सेंटरला प्रॉब्लेम होईल। कुठेतरी रेल्वेचं असं म्हणणं आहे की आम्हाला जी जागा हवी बुलेट ट्रेनसाठी ती साधारण जमिनीपासून खाली 2 मजल्यानंतर ती जागा हवी, त्यामुळे त्याचा बिझनेस सेंटरवर काही परिणाम होणार नाही। परंतु मुख्यमंत्र्यांनी याबाबत म्हटलं की तुम्ही त्याबाबतचा एक चांगला अधिकृत आराखडा आम्हाला द्या की कशा पद्धतीने तुम्ही करू शकाल, कारण रेल्वेचं असं म्हणणं आहे की आमचं स्टेशन उभं राहिलं तर त्याच्यावर 2 मजल्यानंतर तुमचं बिझनेस सेंटर देखील उभं राहू शकतं आणि कुठेतरी केंद्र ह्यासाठी राज्याला मदत देखील करू शकतं। पहिल्यांदा हा प्रस्ताव आलेला, पण तो प्रस्ताव फारसा राज्य सरकारला त्याच्यानी पडत नाहीये। राज्य सरकारने स्पष्ट केलेलं आहे की आमचं बिझनेस सेंटर ही सध्या आमची प्रायोरिटी आहे आणि खरं तर रेल्वेकडे स्वतःची जागा आहे, त्यामुळे रेल्वेने ह्या जागेचा प्राथमिकदृष्ट्या विचार करावा। म्हणून राज्य सरकार अजूनही आपली जी भूमिका आहे त्याच भूमिकेवर ठाम आहे। मध्ये खरं तर रेल्वे आणि राज्य सरकारची चर्चा झाली होती, परंतु रेल्वेकडनं ठोस कुठलाही आराखडा येत नसल्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। यावर पुन्हा आता एक बैठक होणार आहे, या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल। परंतु आता मात्र राज्य सरकारने स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे की जी जागा आहे बीकेसीची ती सध्या तरी राज्य सरकार देण्याच्या मनस्थितीत नाहीये। नक्कीच त्यामुळे काम पुढे सरकू शकत नाही। रश्मी, धन्यवाद या माहितीबद्दल।